भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे। सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुन्हा एकदा फडकवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज आहेत, असे प्रतिपादन भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले। सोलापूर शहरातील डपरीन चौकातील सारस्वत मंगल कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या भाजपच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन रविवारी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते झालं। त्यावेळी ते बोलत होत्या। या प्रसंगी व्यासपीठावर भाजपचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी नगरसेविका प्राध्यापिका मोहिनी पत्की, सरचिटणीस सुधा अळीमोरे, अंबादास बिंगी, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे, भाजपचे उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा, साधना संगवे, नागेश सरगम यांची उपस्थिती होती। शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या की भाजपच्या प्रचार सभांचे नियोजन, मेळावे, सभा, मतदार यादीबाबत मार्गदर्शन अशा सर्व यंत्रणा मध्यवर्ती कार्यालयातून राबवण्यात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात आणि राज्यात प्रवाहित केलेल्या विकासाची गंगा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरात शहरात आणली आहे। त्यामुळे समस्त सोलापूरकर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून सोलापूरकरांपर्यंत भाजपची ध्येय धोरणे, विकास कामे, शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी तसेच निवडणूक यंत्रणा सुयोग्य पद्धतीने राबवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सांगितले। कार्यालयामध्ये ज्या ज्या अडचणी येतात, प्रचार सभांचं नियोजन असेल, प्रभागामध्ये निरनिराळ्या सभा असतील, मेळावे असतील, त्याचबरोबर आजचा प्रचाराचा ठिकाण कुठे आहे, मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन असेल, सर्वच यंत्रणा कार्यालयातून राबवली जाणार आहे। मध्यवर्ती कार्यालयामध्ये कारण आमचे रुद्रेश बोराबाई, बजरंगजी, त्याचबरोबर आणखी कोणी राहुल पाटील, संदीप युवा मोर्चाच्या आमचे सोशल मीडियाचे प्रमुख आणि ज्यांना या कार्यक्रमामध्ये या कार्यालयामध्ये मदत करायची आहे किंवा कार्यक्रम कामकाजामध्ये सहभागी व्हायचे आहे असे सर्वजण, त्याचबरोबर रमेश कोळेकर हे कार्यालय व्यवस्थेमध्ये सहभागी होते। ज्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे तेही इथे उपस्थित राहतील। आता माझ्या अगोदर सर्वच नेत्यांनी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय आणि केंद्रीय पातळीवर आणि महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर जे काम केलेलं आहे माननीय नरेंद्रभाई मोदी, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्रातून विकासाची गंगा जी महाराष्ट्रात आणलेली आहे, तीच विकासाची गंगा आमच्या शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहराच्या विकासाचा जो धडका लावलेला आहे, तिन्ही आमदारांच्या माध्यमातून तो विकास साधण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, त्याचबरोबर जी कामं सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आता सुरू आहे, मग ते IT पार्क असेल, विमान सेवा असेल, 2 ठिकाणची विमान सेवा सुरू झालेली आहे, 3 ठिकाणची विमान सेवा येत्या काळामध्ये तिरुपती असेल, बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, त्या तिन्ही ठिकाणच्या विमान सेवा थोड्या काळात सुरू होणार आहे। त्याचबरोबर IT पार्क जे आहे त्याची जागा निश्चित झालेली आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करण्याचं काम, तयार करण्याचं काम निवडणुकीच्या नंतर सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर शहरामध्ये जी लाडक्या योजना आहे 100% भगिनी, ज्या 50% मतदार आहे, त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे। लहान मुलांच्या पासून जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्व योजना माननीय नरेंद्रभाई मोदी, अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यासोबत असलेलं महाराष्ट्र शासनाचं सरकार आणि सोलापूरमध्ये आज मला आपल्या पत्रकार बंधूंना विशेष सांगायचे की सोलापूर शहरामध्ये फक्त सर्व उमेदवार 102 उमेदवार कमळाचं चिन्ह घेऊन उभे आहेत। बऱ्याच ठिकाणी शिवसेनेबरोबर, RPI बरोबर, अजित पवारांच्या बरोबर युती झालेली असेल, परंतु सोलापूर शहरामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचे 102 उमेदवार कमळाच्या चिन्हावरती उभे आहेत। त्यामुळे सर्वांनी आपल्या भागामध्ये कमळाच्या चिन्हावरचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायचे। आम्ही घोषणा केलेली आहे, जनसामान्य मोहिमेने सांगितलं की 75 पार आम्ही नक्की करू, परंतु शहरामध्ये आपल्या पत्रकार बंधूंना माहिती असेल की
यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू यांनीही आपलं मनोमत व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीने या अगोदर 49 जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत तब्बल 1300 जणांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी प्राध्यापिका मोहिनी पत्की आणि श्रीनिवास दायमा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.